बाळासाठी नाव निवडणे ही पालकांसाठी महत्त्वपूर्ण जबाबदारी असते. आपणही पाल्यांसाठी अ नावावरून मुलाचं नाव शोधत असाल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल. तसे तर आपण अ ते ज्ञपर्यंत सर्व आपण मुलांची नावे पाहणार आहोत, पण सध्या आपला आजचा व्हिडिओ हा अ वरून मुलांच्या नावांचा आहे. काहींना आपल्या मुलांची नावे कोणती ठेवायची सुचत नाही, काहींना आकर्षक ठेवायची असतात तर काहींना युनिक. तर चला अशी आपण आज नावं पाहणार आहे जे युनिक आणि मॉडर्न अर्थासहित. अवनीश. अवनीश म्हणजे पृथ्वीचा देव. अतिशय सुंदर नाव आहे बघा हे. आता पुढचं नाव पाहूया अस्मित. अस्मित म्हणजे अभिमान. बघा किती सुंदर नाव आहे हे. अधीश. अधीश म्हणजे राजा. उच्चारायला पण किती छान नाव वाटतं बघा हे. आता पुढचं नाव पाहूया अभय. अभय म्हणजे निडर, जो घाबरत नाही असा. अ वरून पुढचं नाव आहे अभिदीप आणि याचा अर्थ होतो प्रबुद्ध. प्रबुद्ध म्हणजे व्यासंगी, पंडित, ज्ञानी. आता पुढचं नाव पाहूया अल्पेश. अल्पेश उच्चारायलाही खूप छान वाटतं आणि याचा अर्थ होतो लहान. त्या पुढचं नाव आहे अंजीश. अंजीश म्हणजे सर्वात प्रिय असा याचा अर्थ होतो. चला आता आपण अ वरून पुढचं नाव पाहूया अंकेश. अंकेश म्हणजे शासक, जो राज्य करतो असा अर्थ. अ वरून पुढचं नाव पाहूया अभिलेष. अभिलेष म्हणजे अमर, जो अजरामर आहे असा. अ वरून पुढचं नाव आहे असित. असित म्हणजे हे कृष्णाचं नाव आहे बघा. खूप सुंदर असं नाव वाटतं हे. अ वरून पुढचं नाव पहा, अगदी आकर्षक असं आहे आदेश. आदेश म्हणजे संदेश, कमांड किंवा एक हुकूमत, वर्चस्व असं याचा अर्थ. चला आता आपण पुढचं नाव पाहूया अ वरून आतिश. आतिश म्हणजे अस्थिर, गतिशील व्यक्ती, जो कधीही थांबत नाही. चला आता आपण पुढचं नाव पाहूया अ वरून आरिश. आरिशचा अर्थ होतो आकाश. बघा किती सुंदर नाव, असं उच्चारायला सुद्धा किती छान वाटतं हे आरिश. तर अतिशय सुंदर आणि आकर्षक नाव आहे. अ वरून पुढचं नाव आहे आरोह. आरोह म्हणजे वरच्या दिशेने सतत जाणे, याचा हा अर्थ होतो. पुढचं नाव आहे अ वरून सर्वांना प्रचलित आहे अभिमन्यू आणि हे कधीही जुनं न होणार आहे. याचा अर्थ होतो आवेशपूर्ण, वीर. आणि बघा अभिमन्यू हे अर्जुनाच्या पुत्राचं नाव आहे. अतिशय आकर्षक आणि सुंदर असं हे नाव आहे अभिमन्यू. चला आता आपण पुढचं अ वरून नाव पाहूया ओजस. ओजसचा अर्थ होतो तेज आणि याचा दुसरा अर्थ होतो प्रकाश, जो सदैव तेजमय असेल हा अर्थ. आणि अतिशय सुंदर नाव आहे बघा हे. आता अ वरून बघा हे पुढचं नाव अविरत. अविरतचा अर्थ होतो सतत, कधीही थांबणारा नाही असा. आणि याचा दुसरा अर्थ होतो निर्विवाद. अतिशय सुंदर नाव आहे बघा हे. चला आता आपण अ वरून पुढचं नाव पाहूया अर्णव. अर्णव म्हणजे एक महासागर, जो भला मोठा, आणि म्हणजेच त्याचं समानार्थी दुसरं समुद्र असाही अर्थ होतो. चला आता आपण अ वरून पुढचं नाव बघूया. अतिशय आकर्षक आणि उच्चारायला सुद्धा अतिशय छान वाटतं अनिलेश. आणि अनिलेशचा अर्थ होतो हवा. आता पुढचं नाव बघूया अमीश. अमीशचा अर्थ होतो जो सदा यशस्वी होतो, हा एक अर्थ. आणि दुसरा याचा अर्थ होतो प्रामाणिक. अ वरून आता आपण पुढचं नाव पाहूया अच्युत. अच्युत हे नाव श्री भगवान श्रीकृष्णाचं नाव आहे. अतिशय सुंदर नाव आहे बघा.
वरून पुढचं नाव आहे अर्जुन. अतिशय सुंदर नाव आहे, कधीही जुनं न होणारं असं नाव. हे आपल्याला प्रचलित आहे, कुंती पुत्र, आणि दुसरा अर्थ मयूर. पुढचं नाव पाहूया. वरून अभिराज. अभिराज म्हणजे निडर, कधीही न घाबरणारा असा याचा अर्थ होतो. अतिशय सुंदर नाव आहे बघा. वरून पुढचं नाव आहे अथर्व. अथर्व बघा किती सुंदर नाव आहे, आणि हे नाव आहे भगवंत श्री गणेशाचंच नाव, म्हणजे गणपतीचं नाव. वरून पुढचं नाव आहे अखिलेश. अखिलेशचा अर्थ होतो लॉर्ड ऑफ युनिवर्स. भगवंत शिव यांचंच हे एक नाव आहे अखिलेश. बघा पुढचं नाव अतिशय सुंदर आहे, आणि हे जुनं अजिबात वाटत नाही. पुढचं नाव आहे अंशुल. अंशुलचा अर्थ होतो आनंदमय, आणि याचा दुसरा अर्थ होतो हुशार. वरून पुढचं नाव आहे अक्षज. अक्षज हे भगवान श्री विष्णूंचं, म्हणजे त्यांच्या भरपूर नावामधलं एक नाव आहे अक्षज. अतिशय सुंदर नाव आहे बघा हे. अतिशय आकर्षक नाव असं अहिल. अहिल म्हणजे राजकुमार. अतिशय सुंदर नाव आहे बघा हे. आता पुढचं नाव पाहूया. अद्वय. अद्वय म्हणजे अद्वितीय. अतिशय सुंदर नाव आहे, आणि उच्चारायलाही अतिशय सुंदर वाटतंय. अद्वय म्हणजे अतिशय श्रेष्ठ. पुढचं बघा नाव, अगदी नावातच अतिशय सुंदर अर्थ लपलेला आहे. आयुष. आयुष्य म्हणजे दीर्घ आयुष्य. आता आपण पुढचं नाव पाहूया. वरून अमन. अमनचा अर्थ होतो शांत, आणि याचाच दुसरा अर्थ होतो संरक्षण. अतिशय आकर्षक नाव आहे बघा. आता आपण वरून पुढचं नाव पाहूया. वरून अवनिंद्र. अवनिंद्राचा अर्थ अतिशय सुंदर, आणि बघा, आणि उच्चारायला हे अवनिंद्र अतिशय छान वाटतं. अवनिंद्राचा अर्थ होतो पृथ्वीचा इंद्र. चला आपण पुढचं नाव वरून पाहूया. अतिशय सुंदर नाव आहे बघा, अचलेंद्र. याच्यामध्ये जर आपण फोड केली तर अचल आणि इंद्र म्हणजेच डोंगराचा राजा. पुढचं नाव पाहूया. वरून आर्यन. आर्यन बघा खूप असं मॉडर्न स्वरूपातलं नाव आहे, आणि अतिशय सुंदर. याचा अर्थ होतो विकास. आकर्षक असं हे नाव. आता पुढचं पाहूया. वरून नाव आशिष. आशिषचा अर्थ होतो आशीर्वाद, आणि याचा दुसरा अर्थ होतो मान्यता. आशा आहे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून अक्षराच्या सुरुवातीपासून होणाऱ्या मुलांची वेगवेगळी आणि लेटेस्ट स्वरूपातली अशी आणि आत्ताच्या काळाला शोभल अशी मॉडर्न नावं मी यामध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे, आणि त्याचबरोबर त्या नावाचाही अर्थ सांगितलेला आहे. त्यामुळे तुम्हाला आता सोपे झाले असेल अर्थानुरूप नाव आपल्या बाळाला ठेवण्यास. भविष्यातही आपल्या नावाचा अर्थ काय असे जर मुलाने विचारले तर ते तुम्हाला नक्कीच सांगता येईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. त्याचबरोबर शेअर करायला सुद्धा विसरू नका. यदा कदाचित कुणी एखादं आपल्या बाळाचं नाव ठेवण्यासाठी विचार करत असेल तर अशा वेळेस तुम्ही शेअर केलेल्या या व्हिडिओमुळे त्यांना मदत मिळू शकेल. तर चला मंडळी, भेटूया आपण अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. जर कोणी यदा कदाचित प्रथम दर्शनी जर नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, आणि त्याचबरोबर बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका, जेणेकरून मी माझा पुढचा व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे छान छान व्हिडिओ पाहाल. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. असाच सपोर्ट असू द्या.